मी काय म्हणतो मीनाक्षी, आज आपण बाहेर फिरायला जाऊया? खूप दिवसात तूही बाहेर पडली नाहीयेस, तुलाही बरं वाटेल. आपण तुझ्या आवडीच्या तलावपाळीला जाऊया. मस्त फेरफटका मारू, भेळ खाऊ, पाणीपुरी, भेलपुरी. सांग, जाऊया? नाही, नको. ठीक आहे, तुझी इच्छा. मी तुला अजिबात फोर्स नाही करणार. पण समजा तुला असं काही वाटलं आणि तुझा विचार बदलला तर प्लीज मला सांग. आता यापुढे तुझ्या बाबतीत तू जे म्हणशील तेच होणार आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाची तब्येत. तू तुझ्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष करत असतेस. आता असं करून चालणार नाही. आणि तू असं केलंस तर ते मला आवडणार नाही. थांब, मी आलोच. ही गोळी घे. कसली गोळी आहे ही? डॉक्टरांनी दिली आहे. त्यांनी सांगितलंय ही गोळी घेतलीस की तुला बरं वाटेल. देवा, ही काय वेळ आणली आहेस तू माझ्यावर? हे काय झालं मीनाक्षी? नाही, काही नाही. नक्कीच तुला बरं वाटत नाहीये. हे बघ, तू आता पड थोडा वेळ. तुला आता सर्वात जास्त आरामाची गरज आहे. आणि आता काहीही बोलू नकोस. मला बरं वाटतंय असंही बोलू नकोस प्लीज. मी म्हणतोय म्हणून तरी आराम कर. हे बघ, बरेचसे आजार फक्त आराम केल्याने अर्धे बरे होतात. चल, ग्लास ठेवतो, तू पड. ये मीनाक्षी, उठ. चल. तर डोळे मिटून शांत पडून राहा. मीनाक्षी, मला ऍक्च्युली तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना, काय बोलायचं होतं? ऍक्च्युली बोलायचं म्हणजे सांगायचं होतं तुला. सांग ना मग. अगं रिलॅक्स, काय एवढं टेन्शन घेतेस? ऍक्च्युली माझा एक फ्रेंड आहे, स्टँडअप कॉमेडियन आहे. आज त्याचा ठाण्यात शो आहे आणि त्याने पासेस पाठवलेत. आपण जाऊया? ए नाईस आयडिया. म्हणजे मीनाक्षी वहिनी जर आपल्याबरोबर येत असतील तर आपण नक्कीच जाऊयात. बर, तो हाच फ्रेंड ना ज्याचा व्हिडिओ दाखवला होतास तू मला? हो, तोच फ्रेंड. आणि ज्याचा व्हिडिओ बघून तू खूप हसला होतास. मी दादाला पण विचारते, आपण जाऊया चौघं. चालेल. एक सेकंड.
हा प्राची बोल. बायको कुटुंब म्हणजे काय? खऱ्या नात्यांचा सहवास. हा? हे असल्याच काहीतरी पालतू गप्पा आणत होती ना तू. मला एक सांग, तुझं हे परांजपे कुटुंब आहे ना, आणि त्या कुटुंबातली नाती, त्याच्याबद्दल सांग की आता. लय फालतूच्या गप्पा आणण्याच्या आधी आहे ना, आपण काय सांगतोय ते नीट ऐक. तुझ्या या खानदानामधलं आहे ना, तुझ्या बरोबर खरं कुणी बी वागत नाही, वागणार बी नाही, आणि आपण वागू बी देणार नाही. तू त्यांच्यावर येड्यासारखी प्रेम करत राहणार, आणि ते आई अहो, तुम्ही का स्वयंपाकाची तयारी करताय? मी आहे ना, मी करते. हो तू आहेसच, पण मला ना बसून बसून कंटाळा आला होता, म्हणून मी किचनमध्ये आले. म्हटलं तुला थोडीशी मदतही होईल आणि मलाही बरं वाटेल. तुम्ही राहू द्या, मी करते पुढचं सगळं. हो, हे मी हातात घेतलेलं पुरं करते आणि जाते. हा, आई अहो, मी म्हंटल ना मी आहे ना. तुम्ही बाहेर जाऊन बसा बघू. अगं पण मी बाहेर जाऊन काय करणार आहे? अ, तो अंक मागवला होतात ना तुम्ही, तो आलाय, तो वाचा. पण आई, मी आहे ना. ठीक आहे, कर. सोहा, मला अजूनही कळत नाही की मीनाक्षी वहिनी असं का म्हणाले असतील. तेजस, मी पण तोच विचार करते. मला असं वाटतंय की डॉक्टर आले ना की त्यांनाच विचारावं, कारण मारण्याची जाळण्याची भाषा म्हणजे जरा अतिच होतंय ना. तेजस, तू मला हे सांगितल्यापासून तिच्याशी बोलताना, तिच्या समोर जातानाही मला धडकी भरते. होणारच. अशी विक्षिप्त माणसं कधी काय करतील काही सांगता येत नाही. तेजस, मला तर आता दादाबद्दलच वाईट वाटतंय आणि त्याची काळजीही वाटतेय. म्हणजे या सगळ्या प्रकरणात त्याचा काहीच दोष नाहीये, पण तरीही त्याला त्रास होतोय. सोहा, मी तुझ्या अभिबद्दलच्या फिलिंग समजू शकतो. मलाही फार वाईट वाटतंय त्याच्याबद्दल, पण आपण तरी काय करू शकतो मला सांग. देवाकडे प्रार्थना करू शकतो की वहिनी यातून लवकरात लवकर बाहेर पडाव्यात, एवढंच आपल्या हातात आहे. अभि, तुला काय वाटतंय? मला तर नेहमीसारखी नॉर्मलच वाटते. मला पण. आपण उगीच त्या बिचारीकडे वेगळ्या नजरेने बघतोय. आई,
हे बघ, आपण जे काही करतोय ते तिच्या काळजीपोटीच करतोय. आणि आताही आपल्याला काय वाटतंय त्यापेक्षा उद्या डॉक्टर काय म्हणतायत ते महत्वाचं आहे. पण तू काळजी करू नकोस. माझं मन मला सांगतंय माझ्या मीनाक्षीच्या बाबतीत सगळं काही ठीक होणार आहे आता. होप सो. असंच व्हायला हवंय. बरं पण चल आपण निघूया. आपण तिच्यावर लक्ष ठेवतोय हे तिला कळलं ना तर बिचारीला वाईट वाटेल. आता समद्यांना कळलं माझी बायको समद्यांनाच मारायची आणि जाळायची भाषा का करतो. गॅसचा वास येतोय. काय झालंय? गॅसचा वास येतोय. काय? मी करतो बरं. तेजस थांब. काय करतोस तू? हा खिडक्या उघडा. तेजस, अरे काय करत होतास तू? गॅस लीक झालाय एवढंही नाही कळलं का तुला? गॅस लीक झालाय का? तेजस, अरे आता तूच गॅस सुरू करायला गेला होतास ना. मग आम्हाला बाहेर वास आला, तुला इथे नाही आला? ऍक्च्युली मला सर्दी झालीये, म्हटलं वाफ घेण्यासाठी पाणी गरम करून घ्यावं. पण मी शेगडीकडे गेलोच नव्हतो. आधी कोणीतरी शेगडी ऑन करून ठेवली होती का? आय स्वेअर मी त्या शेगडीला अजून हातही लावलेला नाहीये. थँक गॉड तू गॅस ऑन नाही केलास. नाही तर इथे काय घडलं असतं आय कांट इव्हन इमॅजिन. तू शेगडी जवळ गेला नव्हतास, मग गॅस कोणी ऑन केला होता? आय डोंट नो. म्हणजे माझ्या आधी इथं किचन मध्ये कोणी काम करत होतं का? मीनाक्षी. हो, म्हणजे मीनाक्षी इथे स्वयंपाक करत होती. काय? मीनाक्षी वहिनी काम करत होत्या? सो हा मीनाक्षी वहिनी घरातल्या लोकांना मारून आणि जाळून टाकायची भाषा करत होत्या. माझ्या लक्षात आलंय हे सगळं खुणामुळे झालंय. ते
काय झालं? तुम्ही सगळे इथे का जमलात? काय ग इकडे का आलीयस? सिलेंडरचा अजून स्फोट कसा झाला नाही ते बघायला आलीयस का? सोहा, काय बोलतेस तू? तेच बोलते जे इथे कोणी बोलायचे धाडच करू शकत नाहीये. काल रात्री तूच आम्हाला जाळण्याची आणि मारण्याची भाषा करत होतीस ना? आणि आज काय ते सिद्ध करायला निघाली होतीस? मीनाक्षी, तूच गॅस ऑन ठेवला होतास ना आम्हाला जाळण्यासाठी? हो, मी खरंच असं काही केलेलं नाहीये. तू कधीच काही बोलत नाहीस, हाच तुझा प्रॉब्लेम आहे का मीनाक्षी? तरी नशीब काल तेजस कडून तू काय बडबडत होतीस हे कळल्या मी दादा आणि आईला सांगितलं होतं. आणि तेजस इथे येण्याच्या आधी तू इथे काम करत होतीस हेही त्या दोघांनी बघितलं होतं. तेजस तर शेगडीजवळ गेला नव्हता आणि गेला जरी असताना तरी दोन्ही नॉब एकत्र ऑन करण्याचा मूर्खपणा तो कधीच करणार नाही. आता अजूनही तुला काही पुराव्यांची आणि साक्षीदारांची गरज असेल तर सांग. हेच तिला बरोबर जमतं. कोणी खरं बोललं की रडायचं आणि स्वतःच्या अंगाशी येत असलं की पळ काढायचा. तेजस, सॉरी. हे सगळं मीनाक्षीच्या मूर्खपणामुळे घडतंय. तू प्लीज काही मनावर घेऊ नकोस. हो आत्या, तिने जाणून बुजून गॅस ऑन ठेवला होता. तेजस लायटरने गॅस पेटवायला जाणार इतक्यात आईने त्याला थांबवलं. आज तिच्यामुळे तेजसचा जीव गेला असता. आत्या, ती कंप्लीट वेड्यासारखी वागायला लागली आता. तू प्लीज लवकर परत ये. मला काहीच सुचत नाही. तू आलीस की ठरवू आपण काय करायचं आता. बाय. सोहा, तू आत्ता खूप काही बोललीस. अगं, आई, आत्याला सगळं खरं कळायला हवं. उद्या खरंच तिच्यामुळे कुणाचा जीव गेला तर काय करणार आहोत आपण आई? तू बरोबर बोलतेस सोहा. मला तुझं म्हणणं पटतंय सोहा. मीनाक्षीचा आजार वाढत चाललाय. तिला उपचारांची गरज आहे. मी एक काम करतो, तिला घेऊन दुसरीकडे राहायला जातो. तू नको काळजी करूस, मी काहीतरी व्यवस्था करतो. आत्या आल्यावर उगाच तिला या सगळ्याचा त्रास नको व्हायला. दादा, मी तुला कुठेही जायला किंवा मीनाक्षीला घराबाहेर काढायला नाही सांगत आहे. अगं, पण आत्याई आल्यावर काय होणार आहे? या आधी तिने जसा मीनाक्षीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता तसा प्रयत्न ती पुन्हा करणार. आत्या इथे आली की आपण सगळं ठरवूया ना. तू आधीच का सगळं ठरवतोयस? अभि, कोणालाही घर सोडून जाण्याची गरज नाहीये. हे सगळं माझ्यामुळं घडतंय.
वहिनींना मी इथे राहणं खटकतंय ना, ठीक आहे, आता मीच घर सोडून जाणार आहे.